नमस्कार. ब्लेसॉल रेकीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मी राजश्री खापरे. आज आपण जाणून घेणार आहोत की EFT टॅपिंग म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक हे नेमकं कसं काम करतं आणि फक्त काही मिनिटांमध्येच मनावर आणि शरीरावर इतका सकारात्मक परिणाम कसा काय होतो. आपल्या शरीरामध्ये फक्त रक्तवाहिन्याच नसतात, तर ऊर्जा वाहून नेणारेही काही मार्ग असतात, ज्यांना मेरिडियन पॉइंट्स म्हणतात. जेव्हा आपण तणाव, भीती, राग, चिंता किंवा काही नकारात्मक अशा भावना अनुभवतो, तेव्हा या ऊर्जा प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात. यामुळे मन अस्वस्थ होतं, विचारांमध्ये गोंधळ होतो आणि शरीरात सुद्धा ताण जाणवायला लागतो. EFT टॅपिंगमध्ये आपण हाताच्या बोटांनी शरीरातील काही मेरिडियन पॉइंट्सवर अगदी हलक्या हाताने टॅपिंग करतो आणि त्याच वेळेस आपण आपल्या समस्येबद्दल किंवा आपल्या भावनांबद्दल सुद्धा बोलत असतो. उदाहरणार्थ, मला खूप तणाव जाणवतोय, तरी सुद्धा मी स्वतःला स्वीकारते आहे. आता प्रश्न येतो की हे काम कसं करतं. जेव्हा आपण टॅपिंग करतो तेव्हा आपल्या मेंदूला शांततेचा सिग्नल मिळतो. आपल्या शरीरातील स्ट्रेसचा रिस्पॉन्स हळूहळू कमी होऊ लागतो. विशेषतः ॲमिग्डाला नावाचा मेंदूचा जो भाग आहे, जो भीती आणि तणाव नियंत्रित करतो, तो शांत होऊ लागतो. आणि यामुळे काय होतं तर कॉर्टिसॉल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन हा कमी व्हायला सुरुवात होते आणि मनाला अतिशय हलकं, शांत आणि रिलॅक्स वाटायला लागतं. EFTची खास गोष्ट म्हणजे ही फक्त सकारात्मक विचार करायला लावणारी पद्धत नाही, तर आपण खऱ्या भावना स्वीकारतो, त्यांना दाबून ठेवत नाही, सप्रेस करत नाही. जेव्हा आपण भावना स्वीकारून टॅपिंग करायला लागतो, तेव्हा मनातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू रिलीज व्हायला लागते. खूप लोक EFTचा वापर तणाव, भीती, ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, आत्मविश्वास कमी असणे, रिलेशनशिप इश्यूज आणि फिजिकल पेनसाठीही करतात. फक्त 5 ते 10 मिनिटाच्या नियमित प्रॅक्टिसने मन अतिशय शांत, सकारात्मक आणि रिलॅक्स होऊ लागतं. म्हणूनच EFTला इमोशनल ॲक्युप्रेशर असंही म्हणलं जातं. जर तुम्हालाही तणावमुक्त आणि एनर्जेटिकली स्ट्रॉंग व्हायचं असेल, तर EFT टॅपिंग ही एक सोपी पण प्रभावशाली पद्धत ठरू शकते. धन्यवाद.